दिसली पाने वेली आसमंत हा अंगी फुलुनी आला रे वसंत हा. हाय हॅलो नमस्कार. 31st आहे आणि मी घरी बसून राहीन असं होईल का? सरळ बॅग उचलली आणि उणगायला चालू पडली. माझी मैत्रीण ऍज ऑलवेज लेट होती. म्हणलं चला आधी नाश्ता करून घेऊया. विवियाना मॉलच्या मागे या काका काकूंची गाडी आहे. मी पोहे आणि थालीपीठ ट्राय केलं आणि खरंच खूप उत्तम होतं. शेजारीच कॉफी प्याले आणि मैत्रीण येईपर्यंत जरा पडी मारली. मी इथे चातकासारखी वाट बघत होते आणि या बाई इंस्टाग्रामवर अशा स्टोऱ्या टाकत होत्या. फायनली ताई आल्या आणि मग आम्ही निघालो. गाडीत बसून बसून आम्हाला भूक लागली हे याला बरोबर कळलं आणि याने आम्हाला हट्टाने बोलावून घेतलं. इतकी मरण भूक लागली होती म्हणलं माझा पापड मोडायच्या आधी हिच्यातला जरासा पापड खा. सँडविच ऑर्डर केलं होतं आणि हा असा काहीतरी प्रकार आला होता. ब्लॅक कॉफी काहीतरी भलतीच होती आणि खरंच चांगलं फूड नव्हतं यांच्याकडचं. आता हे कमी होतं की काय तर हा बैल आमच्या मागे लागला. बरं आम्ही कशा बशा वाचलो. त्या काकी तर धूम ठोकून पळाल्या आणि मग मी गेले क्षितूला भेटायला. तिच्यासाठी हे सरप्राईज होतं. तिला अजिबातच माहित नव्हतं तिला मी भेटायला जाणार आहे आणि ती शॉक्ड होती. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे क्षितू स्वराज्याचं आख्यान या टीम मध्ये आहे. या शो मध्ये ती गाते. भयंकर कौतुक वाटलं मला तिचं आणि मग तिला भेटून जिथे विला बुक केला होता तिथे जायला निघाले. काय अमेझिंग विला होता गाईजा आणि मला कळत नव्हतं. जवळपास त्या दिवशी मला भस्म्या झाला होता त्यामुळे गेल्या गेल्या आम्ही ऑर्डर केली आणि फ्रेश होऊन आधी मी खायला बसले आणि मग खाल्ल्यानंतर सांग तुझ्या मनानं काय करतंय. हे असे आमचे प्रकार चालू होते आणि हा आमचा बोका चोरून चोरून लपून छपून अशी इथे बोरं खात होता. ही अशी सगळी धमाल मस्ती करता करता 12 वाजले आणि मग केक कट केला तो खाल्ला. सगळ्यांना न्यू इयरचं विश केलं. आई क्षितूला व्हिडिओ कॉल केला. थोडा वेळ शेकोटी जवळ बसले आणि झोपून गेले कारण मला वयोमानानुसार जागरण बिगरण काही झेपत नाही बाई. नेचर थंडी थोडीशी मुंबईत घेऊन येतो आम्ही थंडी.